नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विषय बुद्धिमत्ता चाचणी. आज आपण दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या NVS परीक्षेतील मॅथ पेपर मधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आज आपण पाहणार आहोत. हा भाग क्रमांक 2 आहे. 30 पासून पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 व 5 हा राहिलेला प्रश्न आहे. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते त्या खाली दिलेल्या आकृतीच्या पर्यायातून निवडा. या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. उत्तराकृती दिलेली आहे. 4 पर्यायामधून आकृती आपल्याला ओळखायची आहे. आरशातील प्रतिमा पाहताना डाव्या आणि उजव्या बाजूची अदलाबदल झालेली असते. यावरून तिसरी आकृती पर्याय क्रमांक 3 मधील आकृती या ठिकाणी अचूक मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 3. पाचवा प्रश्न. प्रश्नाकृती दिलेली आहे. आरशातील प्रतिमा आपल्याला 4 पर्यायामधून निवडायची आहे. यामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूंची अदलाबदल होते. या दृष्टीनं मिळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. ही अचूक आकृती मिळते. प्रश्न 6 ते 8. सूचना. दिलेल्या वेन आकृतीतील वेन आकृती दिलेली आहे. अक्षरे विविध प्रकारचे नृत्य करता येणारे नर्तक दर्शवतात. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधा. या आकृतीमध्ये चौकोन हा ओडिसी नर्तकांचा समूह आहे. वर्तुळ हे कथक नर्तक आहेत. भरतनाट्यम हे लंब वर्तुळ आहे आणि त्रिकोण कुचिपुडी या नृत्यासाठी हे दिलेलं आहे. यामध्ये दिलेली अक्षरे याप्रमाणे दिलेली आहेत. आता यावर विचारलेले प्रश्न कसे आहेत आपण बघूया. 6वा प्रश्न आहे. कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत. म्हणजे कथ्थक फक्त येणार नाही. कथ्थक असणारा समूह आहे वर्तुळ. म्हणजे या वर्तुळामध्ये नसणारा परंतु चौकोन, लंब वर्तुळ आणि त्रिकोण या तिन्हीमध्ये सामायिक असणारा अक्षरांचा समूह आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन दिलेले आहेत N, Z, T आणि M. वर्तुळामध्ये नसणारा परंतु उरलेल्या ज्या 3 आकृती आहेत ओडिसी, भरतनाट्यम आणि कुचिपुडी हे नृत्य येणारे घटक झेड हे अक्षर तिन्ही आकृत्यामध्ये दिलेलं आहे. चौकोनामध्ये आहे, लंब वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे. म्हणून कथ्थक व्यतिरिक्त तर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक झेड अक्षराने दर्शवले जातील. ऑप्शन नंबर 2. 7वा प्रश्न आपण बघूया. कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवले आहेत. ऑप्शन्स आहेत PJ, XY, PY आणि XJ. आकृती तीच आहे. आता यामध्ये कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे म्हणजेच या ठिकाणी भरतनाट्यम लंब वर्तुळामध्ये नाही आणि कथ्थक वर्तुळामध्येही नाही असे घटक चौकोन आणि त्रिकोणामध्ये असणारे घटक P आणि Y आहेत. ऑप्शन नंबर 3. 8वा प्रश्न आहे. केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नर्तक कोणत्या अक्षरांनी दर्शवले आहेत. ऑप्शन्स आहेत J, R, Y आणि G. म्हणजे कुचिपुडी त्रिकोण आणि भरतनाट्यम लंब वर्तुळ हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नर्तक म्हणजे या दोन्ही मध्येही असणारा घटक तो घटक चौकोन आणि वर्तुळामध्ये असता कामा नये. असा घटक R आहे. म्हणजेच केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार करता येणारे नर्तक R या अक्षरांनी दर्शवले आहेत. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 30 ते 32. पुढील प्रश्नात अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मालिका दिली आहे. त्या मालिकेतील अक्षर किंवा अंक त्याच क्रमाने एका पर्यायात दिले आहेत.
तो अचूक पर्याय लिहा. तिसरा प्रश्न आहे GH-IG-HG-GG-GIG. ऑप्शन्स आहेत GGGG, दुसरा ऑप्शन आहे GHIG, GGIH, GGHI. आता दिलेला जो प्रश्न आहे, दिलेली जी लयबद्ध मालिका आहे ती मालिका आपण घेऊया. या मालिकेतील अक्षरावरून त्यांची समान अक्षरांचे गट तयार करूया. 5-5 अक्षरांचे गट तयार झाले. आता या प्रत्येक गटात लयबद्ध मालिका आहे, म्हणजेच पहिलं अक्षर सर्व ठिकाणी समान, दुसरं अक्षर समान, तिसरं अक्षर समान, म्हणजे प्रत्येक क्रमाने येणारं अक्षर हे समान आहे. मग आता या ठिकाणी तिसरं अक्षर जर आपण पाहिलं तर तिसरं अक्षर दुसऱ्या गटामध्ये जी दिलेलं आहे, तिसऱ्या गटामध्ये सुद्धा जी आहे, म्हणजे पहिल्या गटामध्ये सुद्धा जी असलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या गटातील पहिलं अक्षर शोधायचं आहे. पहिलं अक्षर दोन्ही गटामध्ये, उरलेल्या दोन्ही गटामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये जी आहे, म्हणजेच दुसऱ्या गटातील रिकाम्या जागेमध्ये जी हे अक्षर येते. त्यानंतर चौथा अक्षर बघूया. चौथा अक्षर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आय आहे, म्हणजे दुसऱ्या गटामध्ये सुद्धा आय हे अक्षर येईल. आणि तिसऱ्या गटामध्ये दुसरं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. दुसरं अक्षर पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये यच आहे, म्हणून या ठिकाणी यच येईल. म्हणून GGIH हा समूह आपल्याला मिळतो आणि हा समूह असणारा पर्याय आहे 3. पुढील प्रश्न क्रमांक 31. डॅश CA डॅश ACC डॅश BAC डॅश A. ऑप्शन्स आहेत CABC, AABC, ABCA आणि CBAC. लयबद्ध मालिका आपण घेतली. या मालिकेतील अक्षरांवरून त्यांचे गट तयार करूया. 5-5 अक्षरांचे गट तयार केले. पहिलं अक्षर प्रत्येक गटामध्ये सारखंच असलं पाहिजे. दुसऱ्या आणि तिसऱ्या गटामध्ये सी आहे, म्हणून पहिल्या गटामध्ये सुद्धा पहिलं अक्षर सी येईल, जे CCA झालं. आता या ठिकाणी चौथा अक्षर आपल्याला शोधायचं आहे. चौथं अक्षर दुसऱ्या गटामध्ये बी दिलेलं आहे, म्हणून बी या ठिकाणी येईल. त्यानंतर तिसरं अक्षर शोधायचं आहे. तिसरं अक्षर ए, पहिल्या गटामध्ये ए आणि शेवटच्या तिसऱ्या गटामध्ये सुद्धा ए आहे, म्हणून रिकाम्या जागेमध्ये ए येईल. त्यानंतर दुसरं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. दुसरं अक्षर दोन्ही गटामध्ये CC आहे, म्हणून चौथा अक्षर सुद्धा या ठिकाणी सी रिकाम्या जागेमध्ये येते, म्हणून CBAC हा अक्षरांचा समूह मिळाला आणि CBAC समूह असणारा पर्याय आहे 4. पुढील प्रश्न क्रमांक 32. 1-0-1-1-0-11-11-01. ऑप्शन्स आहेत 1111, 1010, 1110, 1101. लयबद्ध मालिका आपण या ठिकाणी घेतली. या मालिकेतील संख्यांचे गट तयार करूया. 5-5 संख्यांचे गट तयार केले. पहिला अंक सर्व ठिकाणी सारखा असला पाहिजे, तो सारखाच आहे. दुसरा अंक सारखा असला पाहिजे. दुसऱ्या गटामध्ये दुसरा अंक 1 दिलेला आहे, म्हणून 1 हा अंक येईल. त्यानंतर शेवटचा अंक हा 1च आहे, म्हणून दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा 1च येईल. इथला चौथा अंक आपल्याला शोधायचा आहे. चौथा अंक पहिल्या गटामध्ये आणि तिसऱ्या गटामध्ये 1 आहे, म्हणून तिसरी रिकाम्या जागेमध्ये सुद्धा 1 येईल. त्यानंतर दुसरा पर्याय दुसरा अंक शोधायचा आहे. दुसरा अंक 1च आहे, म्हणून चौथ्या रिकाम्या जागी सुद्धा 1च येईल, म्हणजे 1-1-1-1 हा समूह मिळाला, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 33 ते 35. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो शोधून योग्य पर्याय निवडा. 33 उदाहरण आहे 78, 45, 91. ऑप्शन्स आहेत 101, 120, 96 आणि 88. आता 78 ही पहिली जी संख्या आहे, तर 78 ची दुप्पट केली 156 आली. 156 ही संख्या,
12 गुणिले 13 यांचा गुणाकार, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. 45 ची दुप्पट केली 90 आली. 90 ही संख्या 9 आणि 10 या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. 91 ची दुप्पट केली 182 आली. 182 ही संख्या 13 आणि 14 या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजेच 78, 45, 91 या त्रिकोणी संख्या आहेत. मग पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या असली पाहिजे? तर 120 ची जर दुप्पट केली तर 240 येते आणि 240 संख्या 15 आणि 16 या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजेच 120 ही त्रिकोणी संख्या आहे. ती दिलेल्या गटाशी तंतोतंत जुळते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न क्रमांक 34. 84, 3, 399 या गटाशी जुळणारा पर्याय शोधायचा आहे. ऑप्शन्स आहेत 155, 141, 131 आणि 157. 84, 3 आणि 399. 84 अंकांची बेरीज जर केली तर 12 येते. 12ला 3 ने भाग जातो, म्हणजे 84 संख्या 3 ने विभाज्य आहे. 3 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून 3 ही संख्या सुद्धा 3 ने विभाज्य आहे. 399 मधील अंकांची बेरीज 21 येते. 21ला 3 ने भाग जातो, म्हणजे 399 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. मग पर्यायामधील अशी कोणती संख्या आहे की 3 ने विभाज्य असेल? 141 संख्या जर आपण घेतली, 141 मधील अंकांची बेरीज 6 येते. 6ला 3 ने भाग जातो, म्हणजेच 141 ला 3 ने भाग जातो, म्हणजे 3 ने विभाज्य आहे. म्हणून 141 संख्या गटाशी जुळते. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 35. 1, 64, 729. ऑप्शन्स आहेत 4096, 1296, 1398, 2420. 1 ही संख्या 1 चा वर्ग आहे, त्याचप्रमाणे 1 चा घनही आहे. 64 ही संख्या 8 चा वर्ग आहे, त्याचप्रमाणे 4 चा घनही आहे. म्हणजे 729 ही संख्या 27 चा वर्ग आहे, त्याचप्रमाणे 9 चा घन आहे. म्हणजेच 1, 64 आणि 729 या संख्या पूर्ण वर्ग तसेच पूर्ण घन आहे. मग या ठिकाणी पर्यायामधील कोणती अशी संख्या आहे की ती वर्ग संख्या आहे आणि पूर्ण घन संख्या आहे? 1296 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, परंतु ती घन नाही. 4096 ही संख्या 64 चा वर्ग येते आणि 16 चा घन आहे, म्हणून 4096 ही संख्या गटाशी तंतोतंत जुळते. ऑप्शन नंबर 1. प्रश्न 36 ते 38. सूचना. पुढील प्रश्नात स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत, पण ते स्तंभ 1 च्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा. स्तंभ 1 मध्ये दिलेले शब्द RAY, WAP, MAS, SPRE आणि SOME हे 5 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत. 423, 513, 376, 8216 आणि 7968 असे सांकेतिक अंक दिलेले आहेत. आता याच्यावरचे प्रश्न आपल्याला कसे विचारले बघूया. 36वा प्रश्न आहे SAW बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे SAW हा शब्द सांकेतिक अंकात कसा लिहिला जाईल ते शोधायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 835, 425, 735 आणि 635. आता जर स्तंभ 1 मधील शब्द आणि स्तंभ 2 मधील सांकेतिक अंक समान अक्षर समान अंक याप्रमाणे ए ची किंमत 3 येते. पहिल्या 3 शब्दामध्ये ए आहे. पहिल्या 3 अंकामध्ये पहिल्या 3 संख्यामध्ये 3 अंक समान आहे, म्हणून ए ची किंमत 3 आली.
त्याचप्रमाणे आर ची किंमत 2 येते, एस ची किंमत 6 येते, पी ची किंमत 1 येते, एम ची किंमत 7 येते, ई ची किंमत 8 आहे, वाय ची किंमत 4, डब्ल्यू ची किंमत 5 आणि ओ ची किंमत 9. म्हणजे सर्व वर्णाक्षरांच्या सांकेतिक किमती आपण काढल्या. मग आता यावरून SAW हा शब्द कसा लिहिला जाईल? एस ची किंमत सांकेतिक भाषा एस साठी 6 आहे, त्यानंतर ए साठी 3 आहे आणि डब्ल्यू साठी 5 आहे. म्हणजे SAW बरोबर 635 हा सांकेतिक अंक मिळाला. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 37. तक्ता तोच आहे, वर्णाक्षर तीच आहे, त्यांचे सांकेतिक अंक सुद्धा तेच आहेत. वॉर्म बरोबर प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 53 72, 53 27, 52 37 आणि 57 32. तर वॉर्म हा शब्द कसा लिहिला जाईल? डब्ल्यू साठी 5 आहे, ए साठी 3 आहे, आर साठी 2 आहे आणि एम साठी 7 आहे. वॉर्म हा शब्द 53 27 असा लिहिला जाईल. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 38. SOAP बरोबर प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 69 31, 60 31, 69 13 आणि 67 31. बघूया आपण SOAP हा शब्द कसा लिहिला जाईल? यस या अक्षरासाठी 6 अंक आहे, ओ साठी 9 अंक आहे, ए साठी 3 अंक आहे आणि पी साठी सांकेतिक अंक 1 आहे. म्हणजे 6931 असा हा शब्द लिहिला जाईल. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 39 ते 40. सूचना. एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्नाकृतीत दाखवली आहे. तो कागद उलगडल्यावर कसा दिसेल ते उत्तर आकृतीतून शोधा. 39वा प्रश्न आहे. प्रश्नाकृतीमध्ये कागदाला घडी घालून अशा प्रकारे त्रिकोणी आकाराची घडी केलेली आहे. ही घडी उलगडल्यानंतर पर्यायामधील कोणती आकृती मिळते ते आपल्याला ओळखायचं आहे. ही आकृती जर उलगडली तर पर्यायामध्ये दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या सर्व आकृत्या चुकीच्या दिलेल्या आहेत, कारण दुसऱ्या आकृतीमध्ये ही आडवी रेघ जी आहे ती आडवी रेघ चुकीची आहे. म्हणजे सर्व पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. तर ही घडी उलगडल्यानंतर मिळणारी जी आकृती आहे ती कशा प्रकारची मिळते? तर तिथं पुढे दाखवलेलं आहे तुम्हाला. अशा प्रकारे ही आकृती मिळते. म्हणजे दुसऱ्या पर्यायामध्ये आडवी रेघ दिलेली आहे ती चुकीची आहे. म्हणजे सर्व पर्याय या प्रश्नासाठी चुकीचे आहेत. 40वा प्रश्न आहे. प्रश्नाकृती दिलेली आहे. या ठिकाणी कागदाला घडी घालून अशा प्रकारे घडी छोटीशी तयार केलेली आहे. ही घडी उलगडल्यानंतर पर्यायातील कोणती आकृती मिळते? जर निरीक्षण केलं तर यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 2 मधली आकृती अचूक मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 41 ते 43. सूचना. क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल? 41वा प्रश्न आहे. 231, 118, 61, 32, 17 आणि प्रश्नचिन्ह ही संख्या मालिका आहे. क्रमाने येणारं पद आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन्स आहेत 5, 8, 9 आणि 12. संख्या मालिका पण आहे अशी घेऊया. संख्या मालिका घेतली. या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर 17ची दुप्पट 34 वजा 2 32 येईल. 32ची दुप्पट 64 वजा 3 61 येईल. 61ची दुप्पट 61ची दुप्पट किती होणार आहे? 122 होईल. 122 मधून 4 वजा केले 118 आले. 118ची दुप्पट बरोबर 236 होईल. 236 मधून 5 वजा केले 231. म्हणजे उजवीकडून डावीकडे जाताना दुप्पट करून क्रमानं 2, 3, 4, 5 अशा संख्या क्रमानं वजा केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या अगोदर संख्या जी असेल
ती संख्येची दुप्पट करून 1 वजा केली आहे, म्हणजे 17 मध्ये 1 मिळवले, 18 होईल, 18ची निमपट 9 असेल, म्हणजे 9ची दुप्पट 18 वजा 1 17 येईल, म्हणजे 9 हा पर्याय येतो. आता वेगळ्या पद्धतीने आपण कसं सोडूया बघा, लगतच्या संख्यामधील फरक काढूया आपण. 231 आणि 118 मधला फरक 113 आहे, म्हणजे 231 वजा 113 118 येईल. त्यानंतर 118 आणि 61 मधला फरक 57 आहे. 61 आणि 32 मधला फरक 29 येतो. 32 आणि 17 मधला फरक 15 आहे. आता त्यानंतर फरकातील फरक आपण बघूया. 113 आणि 57 मधला फरक 56 आहे, म्हणजे 113 वजा 56 57 येईल. 57 आणि 29 मधला फरक 28 आहे. 57 वजा 28 बरोबर 29. 29 आणि 15 मधला फरक 14 आहे. 29 वजा 14 बरोबर 15. फरकातील फरक निमपटीन असा कमी होत जातोय. 56 28, 56ची निमपट 28, 28ची निमपट 14. आता पुढील फरकातील फरक हा 14च्या निमपट असणार आहे, म्हणजे 7 असणार आहे. म्हणजे 15 वजा 7 बरोबर 8 येईल, आणि 17 वजा 8 बरोबर 9 येईल, म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण सोडवता येतं. याशिवाय असंही आपल्याला करता येतं. 231 मध्ये 5 मिळवले, 236 झाले. 236 ची निमपट 118. 118 मध्ये 4 मिळवले, 122 झाले. 122 ची निमपट 61. 61 मध्ये 3 मिळवले, 64 होईल. 64 ची निमपट 32. 32 मध्ये 2 मिळवले, 34. 34 ची निमपट 17. 17 मध्ये 1 मिळवले, 18 होईल. 18 ची निमपट 9. म्हणजे 5 मिळवले, 4 मिळवले, 3 मिळवले, 2 मिळवले, 1 मिळवले आणि निमपट केली, उत्तर आपल्याला मिळू शकते. प्रश्न क्रमांक 42. 2, 5, 13, 36, 104 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 112, 213, 312 आणि 307. संख्या मालिका आपण घेतली. लगतच्या पदामध्ये असणारा संबंध 2 ची तिप्पट 2 गुणिले 3 6 वजा 1 5. 5 ची तिप्पट केली, 5 त्रिक 15 वजा 2 13. 13 ची 3 पट केली, 13 त्रिक 39 वजा 3 36. म्हणजे संख्येची तिप्पट करून त्यातून 1 2 3 4 5 असं क्रमानं वजा करत गेल्यास पुढील संख्या मिळत जातात. 36 ची 3 पट 108 वजा 4 बरोबर 104 मिळेल, आणि 104 ची 3 पट 104 ची 3 पट 312 होईल. 312 मधून 5 गेले, 307 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 43. 7, 10, 17, 32, 63 प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 126, 61, 74 आणि 125. संख्या मालिका आपण घेतली. लगतच्या पदामध्ये असणारा संबंध आपण बघूया. 7 आणि 10 मध्ये 3 चा फरक आहे. 7 अधिक 3 बरोबर 10. 10 आणि 17 मध्ये 7 चा फरक आहे. त्यानंतर 17 आणि 32 मध्ये 15 चा फरक आहे. 32 आणि 63 मध्ये 31 चा फरक आहे. म्हणजे फरक हा दुपटीपेक्षा 1 न वाढत जातो. 3 ची दुप्पट 6 अधिक 1 7. 7 ची दुप्पट 14 अधिक 1 15. 15 ची दुप्पट 30 अधिक 1 31. अशा पद्धतीने हा फरक वाढत जातो. 31 ची दुप्पट 62 अधिक 1 63 इथला फरक येईल, म्हणजे 63 अधिक 63 126 येईल. किंवा असं आपल्याला करता येईल. फरकातील फरक आपण बघूया. 3 आणि 7 मधला फरक 4. 3 अधिक 4 7. 7 आणि 15 मधला 8 चा फरक आहे. 7 अधिक 8 बरोबर 15. 15 आणि 31 मध्ये 16 चा फरक आहे. 15 अधिक 16 बरोबर 31. म्हणजे फरक दुपटीने वाढत जातो. 4 8 16. पुढील फरक 32 येणार आहे. म्हणजे 31 अधिक 32 बरोबर 63 होईल. 63 अधिक 63 बरोबर 126. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 44 ते 46. सूचना. 4x4x4 एकक मापाच्या एका घनाकृती लाकडी ठोकळ्याला समोरासमोरील बाजूवर समान रंग येतील अशा प्रकारे निळा, लाल व पिवळा रंग दिला.
त्यानंतर त्याचे एक एक घनाकृती ठोकळ्यामध्ये विभाजन केले तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी घनाकृती ठोकळा आहे 4x4x4चा. या ठोकळ्याला समोरासमोरील पृष्ठावर समान रंग लावले आहेत. म्हणजे वरच्या आणि खालच्या पृष्ठाला निळा रंग आहे, इकडे बाजूच्या लाल आणि त्याच्या समोरच्या पृष्ठाला लाल रंग आहे, पिवळा त्याच्या समोरच्या पृष्ठाला पिवळा रंग आहे. त्यावर विचारलेले प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 44. दोन पृष्ठावर लाल रंग येईल असे एकक घन किती? ऑप्शन्स आहेत 8, 5, 0 आणि 2. लाल रंग समोरासमोरील पृष्ठभागावर असल्याने एकाच घनाच्या दोन पृष्ठावर लाल रंग येणार नाही. म्हणजे दोन पृष्ठावर लाल रंग येईल असे एकक घन 0 असतील. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 45. आकृती तीच आहे. किमान दोन पृष्ठ रंगीत असतील असे एकक घन किती? ऑप्शन्स आहेत 8, 12, 24 आणि 32. किमान दोन पृष्ठे रंगीत असलेले एकक घन. किमान याचा अर्थ कमीत कमी दोन पृष्ठ रंगीत पाहिजेत. जास्तीत जास्त 3 पृष्ठे चालतील, 4 चालतील, कशी चालतील, पण कमीत कमी दोन पृष्ठे रंगीत असली पाहिजेत. असे घन कसे मिळणार आहेत बघा. तर दोन पृष्ठे रंगीत असलेले घन अधिक 3 पृष्ठे रंगीत असलेले घन. दोन पृष्ठे रंगीत असलेले घन या घनाच्या कडेवर बाजूवर असतात, ते मध्यभागी 1 आणि 2. एका कडेवर 2 मिळतात. 12 कडा आहेत म्हणजे 2 गुणिले 12 अधिक 3 पृष्ठे रंगीत असणारे घन शिरोबिंदूच्या ठिकाणी कोपऱ्यावर मिळतात, म्हणजे ते 8 घन आहेत. म्हणजे 2 गुणिले 12 24 अधिक 8 बरोबर 32 घन मिळतील. ऑप्शन नंबर 4. 46वा प्रश्न. निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ असणारे एकक घन किती? ऑप्शन्स आहेत 16, 24, 32 आणि 36. निळा रंग समोरासमोरील पृष्ठभागाला लावलेला आहे. म्हणजे वरच्या पृष्ठभागाला जे ठोकळे आहेत त्या ठोकळ्याचं एकच पृष्ठ निळं आहे आणि तळाच्या ठोकळीची रांग जी आहे त्याचंही एकच पृष्ठ निळ्या रंगाचं आहे. म्हणजे निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ रंगीत असणारे असे घन किती मिळालेत? वरच्या पृष्ठभागावर निळा रंग लावलेल्या पृष्ठभागावर 4 × 16 मिळतील आणि तळाच्या 16. म्हणजे निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ असणारे एकक घन बरोबर 16 अधिक 16 बरोबर 32 घन मिळतील. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 47 ते 48. सूचना. पुढील आकृतीत दिलेल्या संख्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय लिहा. 47वा प्रश्न आहे. 96, 16, 12, 63, 14, 9, प्रश्नचिन्ह 18, 8. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहेत 48, 72, 90 आणि 124. आता या पहिल्या 3 संख्यामध्ये असणारा संबंध कोणता आहे तो बघूया. तर खालील दोन संख्यांचा गुणाकार 16 आणि 12 यांचा गुणाकार 192 येतो आणि 192 ची निमपट 192 भागिले 2 केले तर 96 ही वरची संख्या मिळते. त्याचप्रमाणे दुसऱ्या आकृतीमध्ये 14 गुणिले 9 126 येते. 126 भागिले 2 बरोबर 63 ही वरची संख्या मिळते. याच पद्धतीनं 18 गुणिले 8 144 येईल आणि 144 भागिले 2 बरोबर 72 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 48. या ठिकाणी वर्तुळाचे 3 भाग केले आहेत. प्रत्येक भागामध्ये काही संख्या दिल्या आहेत. 25, 4, 3, 40, 6, 2, प्रश्नचिन्ह 5, 4. ऑप्शन्स आहेत 20, 27, 41 आणि 54. आता यामध्ये खालील दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 4 चा वर्ग 16 अधिक 3 चा वर्ग 9, 16 अधिक 9 बरोबर 25 ही वरच्या भागामध्ये असणारी संख्या आहे. त्यानंतर 6 चा वर्ग 36 अधिक 2 चा वर्ग 4, 36 अधिक 4 बरोबर 40 ही वरच्या भागामध्ये असणारी संख्या आहे. त्यानंतर 5 चा वर्ग 25 अधिक 4 चा वर्ग 16, 25 अधिक 16 बरोबर 41 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 3.
पुढील प्रश्न क्रमांक 49. जर PQRSTUVM हे 8 लोक आहेत, ते एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करीत बसलेले असतील व U हा वायव्येला बसला असेल तर Q कोणत्या स्थानावर असेल? ऑप्शन्स आहेत वायव्य, नैऋत्य, आग्नेय आणि ईशान्य. आता या ठिकाणी गोलाकार टेबलाभोवती हे 8 जण बसलेले आहेत. त्यांच्या दिशा पण बघूया, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 मुख्य दिशा आपण घेतल्या आणि या 4 दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये ईशान्य असते, दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये नैऋत्य असते, त्यानंतर पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आग्नेय असते आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य असते. या ठिकाणी यू हा वायव्येला बसलेला असेल, यू हा वायव्येला बसलेला आहे. मग यूच्या पुढे क्रमानं बसलेली आहेत ही. यूच्या पुढे घड्याळाच्या दिशेनं यूच्या पुढील जागेवर फी आहे, फीच्या पुढील जागेवर यम आहे. आता यूच्या मागे कोण बसले बघू आपण. यूच्या मागे टी आहे, त्यानंतर टीच्या मागे यस आहे, यसच्या मागे आर आहे, आरच्या मागे क्यू आहे आणि क्यूच्या मागे पी आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हे 8 जण बसले आहेत. PQRSTUVM हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हे 8 जण बसलेले आहेत. यू वायव्येला आहे तर क्यूचे स्थान कोणते असेल? क्यू कोणत्या स्थानावर असेल? तर क्यूचे स्थान आग्नेय असेल. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 50 ते 52 साठी सूचना. पुढील प्रश्नात क्रमाने कोणत्या अक्षरांचा गट येईल? 50वा प्रश्न आहे GSQ FTP EUO DVN प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत BMW CQN SVA CWN. या ठिकाणी मालिका पण आहे तशी घेतलेली आहे. या प्रत्येक गटातील वर्णाक्षरांचे क्रमांक आपण लिहूया. G7 S19 Q17 F6 T20 आणि P16 E5 U21 आणि U15 D4 V22 आणि N14. आता यावरून आपल्याला प्रश्नाच्या जागी कोणता गट येतो तो शोधायचा आहे. तर प्रत्येक गटातील पहिल्या अक्षरामध्ये असणारा संबंध बघूया. जीच्या मागील 7 - 1 6. जीच्या मागील पहिले अक्षर एफ आहे. एफच्या मागील पहिले अक्षर ई आहे. ईच्या मागील पहिले अक्षर डी आहे आणि डीच्या मागील पहिले अक्षर म्हणजे 4 - 1 3. 3 क्रमांकाचा अक्षर सी आहे. पहिलं अक्षर आपल्याला मिळालं. आता दुसरं वर्णाक्षर बघूया आपण. यस आणि टी दुसऱ्या वर्णाक्षरातील संबंध काय बघूया. यसच्या पुढील पहिलं अक्षर टी आहे. टीच्या पुढील पहिलं वर्णाक्षर यू आहे. यूच्या पुढील पहिलं वर्णाक्षर व्ही आहे आणि व्हीच्या पुढील पहिलं वर्णाक्षर म्हणजे 22 + 1 23. 23 क्रमांकाचा अक्षर डब्ल्यू आहे. त्यानंतर तिसरं वर्णाक्षर बघूया आपण. क्यूच्या मागील पहिलं अक्षर पी आहे. क्यूच्या मागील पहिलं अक्षर ओ आहे. ओच्या मागील पहिलं अक्षर एन आहे आणि एनच्या मागील पहिलं अक्षर म्हणजे 14 - 1 13 येईल आणि 13 क्रमांकाचा अक्षर यम आहे. म्हणजे CWM हा गट मिळेल. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 51. CEG प्रश्नचिन्ह XVT प्रश्नचिन्ह म्हणजे CX EV GT आणि प्रश्नचिन्ह प्रश्न. 2 आपल्याला अक्षर शोधायचे आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत. R/I I/R R/O I/P. त्यातला कोणता पर्याय येतो आपल्याला तो शोधायचा आहे. या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेली मालिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता प्रत्येक मालिकेमध्ये आपण बघूया. सीच्या पुढील दुसरे वर्णाक्षर ई आहे. ईच्या पुढील दुसरे वर्णाक्षर जी आहे आणि जीच्या पुढील दुसरे वर्णाक्षर जीच्या पुढील पहिले एच आणि त्याच्या पुढील आय. आय हे वर्णाक्षर मिळते. आणि एक्स खालील मालिकेमध्ये बघूया आपण. एक्सच्या मागील पहिले वर्णाक्षर फी. फीच्या मागील पहिले एक्सच्या मागील दुसरे वर्णाक्षर व्ही. फीच्या मागील दुसरे वर्णाक्षर टी. कारण एक्सचा क्रमांक 24 फी 22 आणि टी
20 क्रमांक आहे. क्रमांक आपले तोंडपाठ असलेच पाहिजेत आणि टीच्या मागील दुसरे वर्णाक्षर 20 वजा 2 18 18 क्रमांकाचा अक्षर आर असेल. म्हणजे I/R ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 52. D1S G4V J9Y M16B क्वेश्चन मार्क. ऑप्शन्स आहेत P25C Q25E P25E आणि R36S. दिलेली आपण मालिका या ठिकाणी घेतली. आता या मालिकेमधली मधली जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या क्रमाने येणारी पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 16च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या 25 येते, परंतु 25 पहिल्या 3 पर्यायामध्ये आहे. म्हणजे अक्षरांचा संबंध आपल्याला बघावाच लागणार आहे. अक्षरांचे क्रमांक आपण लिहूया D4 S19 G7 V22 J10 Y25 M13 आणि B2. आता पहिल्या वर्णाक्षरामध्ये असणारा संबंध आपण बघूया. 4 + 3 7 म्हणजे डी च्या पुढील तिसरे अक्षर जी आहे. जी च्या पुढील तिसरे अक्षर जे आहे. जे च्या पुढील तिसरे अक्षर यम आहे आणि यम च्या पुढील तिसरे अक्षर म्हणजे 13 + 3 16. 16 क्रमांकाचे अक्षर पी आहे. त्यानंतर तिसरं वर्णाक्षर बघूया आपण पुढील. 19 च्या पुढील तिसरे वर्णाक्षर फी आहे. 19 + 3 22. 22 म्हणजे व्ही च्या पुढील तिसरे वर्णाक्षर वाय. वाय च्या पुढील तिसरे वर्णाक्षर वाय हे 25 अक्षर आहे. 26व म्हणजे पुढील पहिलं अक्षर झेड येईल आणि झेडच्या पुढील पहिलं अक्षर ए आणि पुन्हा त्याच्या पुढील अक्षर बी येते. म्हणजेच वाय झेड संपल्यानंतर पुन्हा ए बी पासून चालू होणार आहे. म्हणजेच वाय पासून तिसरे अक्षर, वाय पासून पहिले अक्षर झेड, दुसरे अक्षर ए आणि तिसरे अक्षर बी असेल. आणि बी च्या पुढील तिसरे वर्णाक्षर 2 + 3 5 असेल. 5 क्रमांकाचा अक्षर ई आहे. आणि आपण संख्यांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. 1 ही पूर्ण वर्ग संख्या, 1 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या 4, 4 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या 9, 9 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या 16 आणि 16 च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या 25 असेल. म्हणजे P25E ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 53 व 54. सूचना. दिलेल्या प्रश्नाकृतीची स्थिर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृतीतून निवडा. या ठिकाणी आकृती तुम्हाला दिलेली आहे, प्रश्नाकृती दिलेली आहे. उत्तर आकृत्यामधील योग्य आकृती आपल्याला निवडायची आहे. पाण्यातील प्रतिमा पाहताना वरच्या आणि खालच्या बाजूंची अदलाबदल होते हे लक्षात ठेवा. त्यातील खुणा पण लक्षात ठेवूया. हा आयत आहे. आयत तो खाली येणार आहे आणि हा गोल वर जाणार आहे. इथला गोल खाली येणार आहे आणि हा गोल आपल्याला वर जाणार आहे. आणि इथं मध्ये जे बदामाच्या आकाराचं चित्र आहे त्याची दिशा सुद्धा बदलणार आहे. वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर जाणार आहे. अशा प्रकारे पर्यायामधून मिळणारी जी आकृती आहे ती आकृती क्रमांक 2 मध्ये मिळते. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 54. प्रश्नाकृती दिलेली आहे. उत्तराकृतीतून आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब अचूक ओळखायचं आहे. यामध्ये जी उभी रेघ आणि म्हणजे स्वस्तिक मधले एक भाग जो दिलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला खाली आणि वर, परंतु तो वरच्या भागामध्ये लांब जागा दाखवली आहे म्हणजे पहिली आकृती येणार नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो 3 रेघांचा भाग आहे त्यातला आतला भाग, खालचा लहान भाग आहे तो वरच्या दिशेने गेला पाहिजे, परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये तो खाली आहे म्हणजे ती आकृती येणार नाही. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौकोनाचं आतलं जे चिन्ह आहे ते आहे तसंच आहे म्हणजे ती आकृती येणार नाही. पर्याय क्रमांक 4 मधली आकृती अचूक मिळते. पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न 55 ते 57. सूचना. सोबत दिलेल्या अंकाच्या मनोऱ्याचे निरीक्षण करा. त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी अंकाचा एक मनोरा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 55. 2 4 8 5 ला
3, 6, 9, 5. तर 8, 11, 14, 12ला काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत. 12, 9, 15, 13, 5, 9, 12, 8, 9, 13, 15, 12, 15, 12, 9, 13. आता या अंकांच्या क्रमावरून त्यांची रचना कशी होते हे मनोऱ्यामध्ये आपण बघूया. 2, 4, 8, 5, 2, 4, 8, 5 या ठिकाणी अशा प्रकारे रचना झालेली आहे. त्याला 3, 6, 9, 5, 3, 6, 9, 5 ही रचना दिली आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदासाठी रचना मिळते. तिसऱ्या पदासाठी रचना कोणती मिळते बघूया. 8, 11, 14, 12. 8, 11, 14, 12. 8, 11, 14, 12 इथं मिळाली. म्हणजे 8 पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे तशीच रचना या ठिकाणी विरुद्ध बाजूनं 9, 13, 15, 12 मिळेल. 9, 13, 15, 12 आणि 9, 13, 15, 12 हा समूह असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न क्रमांक 56. आकृती तीच आहे, मनोऱ्याची आकृतीच आहे. 7, 11, 14, 12ला 5, 2, 4, 7 प्रश्नचिन्हास. तर प्रश्नचिन्हास 5, 3, 6, 10 म्हणजे कोणत्या संख्येच्या गटास 5, 3, 6, 10 येईल. ऑप्शन्स आहेत 9, 12, 14, 11, 9, 6, 3, 1, 10, 9, 12, 14, 10, 13, 15, 12. आता पहिल्या पदातील संख्यावरून आपल्याला रचना काढायची आहे. 7, 11, 14, 12, 7, 11, 14, 12 अशा प्रकारे या ठिकाणी रचना मिळते. त्यानंतर 5, 2, 4, 7, 5, 2, 4, 7 ही रचना या ठिकाणी मिळते. त्याच पद्धतीनं चौथ्या पदामध्ये असणारी रचना कशी मिळते बघूया आपण. 5, 3, 6, 10, 5, 3, 6, 10 अशी रचना मिळाली. म्हणजे 5, 2, 4, 7 त्याचप्रमाणे 5, 3, 6, 10 मिळाली. म्हणजे 7, 4, 7, 11, 14, 12 अशी रचना 10, 13, 15, 12 मिळेल. म्हणजे 10, 13, 15, 12 ही रचना मिळाली. आणि ही रचना असणारा ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. 10, 13, 15, 12 ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 57. 2, 4, 5ला 14, 11, 12 तर 3, 6, 5ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 13, 10, 9, 15, 12, 9, 15, 13, 12, 9, 12, 13. 2, 4, 5, 2, 4, 5 ही रचना अशा प्रकारे आपल्याला मिळाली. 14, 11, 12, 14, 11, 12 ही रचना या ठिकाणी 14, 11, 12 अशा प्रकारे रचना मिळाली. तर 3, 6, 5ला कोणती रचना असेल आपल्याला काढायचं आहे. 3, 6, 5 याला कोणती रचना असेल तर 3, 6, 5 इथं 14, 11, 12 मिळालेली आहे. म्हणजेच इथं 15, 13, 12 मिळेल. 15, 13, 12 ही रचना मिळेल. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 58 ते 61. सूचना. एका सांकेतिक भाषेत मल्टिपल हा शब्द 4 वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला जाईल हे शोधा. शब्द आणि सांकेतिक भाषा त्यांच्या दिलेल्या आहेत. मल्टिपल हा शब्द या 4 वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेला आहे. आता ती कोणती भाषा आहे त्यांची सांकेतिक भाषा पण ओळखूया. यम पहिलं अक्षर आपण बघायचं आहे. यमच्या पुढील पहिलं अक्षर यन आहे. म्हणजे यमच्या पुढील पहिलं अक्षर +1. यूच्या पुढील पहिलं अक्षर फी आहे. त्यानंतर यलच्या पुढील दुसरे वर्णाक्षर यन आहे. टीच्या पुढील दुसरे अक्षर फी आहे. त्यानंतर आयच्या पुढील तिसरे अक्षर यल आहे. पीच्या पुढील तिसरे अक्षर यस आहे. यलच्या पुढील चौथे अक्षर पी आहे आणि ईच्या पुढील चौथे अक्षर आय आहे. म्हणजे पहिल्या पर्यायासाठी सांकेतिक भाषा पण शोधली. याच पद्धतीनं दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला शोधता येईल. यमच्या पुढील 9वे अक्षर फी आहे. यूच्या मागील 6वे अक्षर ओ आहे. मायनस याचा अर्थ मागील आणि प्लस याचा अर्थ पुढील. त्यानंतर यलच्या मागील पहिले वर्णाक्षर के आहे.
टीच्या मागील दुसरे वर्णाक्षर आर आहे, त्यानंतर आयच्या मागील दुसरे वर्णाक्षर जी आहे, पीच्या मागील पहिले वर्णाक्षर ओ आहे, एलच्या मागील 6वे अक्षर यप आहे आणि ईच्या पुढील 9वे वर्णाक्षर यन आहे. म्हणजे ही सांकेतिक भाषा आपण शोधली या ठिकाणी. तर या सांकेतिक भाषेचे जर 2 गट आपण तयार केले मध्यभागी बरोबर -2 -2, तर -2 पासून दोन्हीकडेही -2 येणार आहे. एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे जर पाहिलं तर दोन्ही अंक सारखेच येतात. -2 -1 -6 +9, -2 -1 -6 +9 अशा प्रकारची सांकेतिक भाषा मिळेल. त्यानंतर तिसऱ्या पर्यायासाठी सांकेतिक भाषा यमच्या पुढील दुसरं वर्णाक्षर ओ, यूच्या मागील पहिलं वर्णाक्षर टी, एलच्या पुढील दुसरे वर्णाक्षर यन, टीच्या मागील पहिले वर्णाक्षर यस, अशा पद्धतीनं +1 -1 +2 -1 +2 -1 +2 -1 +2 -1 अशा प्रकारे ही सांकेतिक भाषा आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि चौथ्या पर्यायासाठी सांकेतिक भाषा आहे, कारण मल्टिपल या शब्दातील प्रत्येक वर्णाक्षराच्या मागील तिसऱ्या वर्णाक्षरांचा हा समूह आहे. -3 -3 -3 अशा प्रकारे ही सांकेतिक भाषा आपण ओळखली. आता यामध्ये विचारलेला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 58, प्रीमियम PREMIUM हा शब्द RQGLKTO असा लिहिला जातो. पी आणि आर मध्ये संबंध कोणता आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणजे पी 16 क्रमांक, आर 18 क्रमांक आहे. म्हणजे पीच्या पुढील दुसरे वर्णाक्षर आर आहे. आर आणि क्यू मध्ये आरच्या मागील पहिले वर्णाक्षर क्यू, ईच्या पुढील दुसरे वर्णाक्षर जी, त्यानंतर यमच्या मागील पहिले वर्णाक्षर यल, आयच्या पुढील दुसरे वर्णाक्षर के आहे, यूच्या मागील पहिले वर्णाक्षर टी आहे आणि यमच्या पुढील दुसरे वर्णाक्षर ओ आहे. आणि ही सांकेतिक भाषा असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, LASERJET हा शब्द GFQIFHZO असा लिहिला जातो. आता यामध्ये अक्षर बघूया आपण. यल 12 क्रमांक आहे आणि जी 7 क्रमांक आहे. म्हणजेच यलच्या मागील 5वे अक्षर जी आहे. ए आणि फी, एच्या पुढील 21वे अक्षर फी आहे. यसच्या मागील दुसरे वर्णाक्षर क्यू आहे. ईच्या पुढील चौथे वर्णाक्षर आय आहे. आरच्या पुढील चौथे वर्णाक्षर फी आहे. जेच्या मागील दुसरे वर्णाक्षर एच, ईच्या पुढील 21वे अक्षर झेड आणि टीच्या मागील 5वे अक्षर ओ आहे. म्हणजे याचे 2 गट जर आपण केले +4 +4, तर +4 पासून आपण डावीकडे आणि उजवीकडे जर मोजलं, +4 -2 +21 -5 +4 -2 +21 -5 समान येते. आणि असं समान रचना असणारा सांकेतिक भाषा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यावरून पुढील प्रश्न 60 क्रमांकाचा प्रश्न आहे. ड्राइंग हा शब्द AOFFKD असा लिहिला जातो. डी आणि ए मधला संबंध आपण बघूया. तर डी 3 क्रमांक आहे, ए क्रमांक आहे. म्हणजे डीच्या मागील तिसरे वर्णाक्षर ए, आरच्या मागील तिसरे वर्णाक्षर ओ, वायच्या मागील तिसरे वर्णाक्षर फी, आयच्या मागील तिसरे वर्णाक्षर यफ, एनच्या मागील तिसरे वर्णाक्षर के आणि जीच्या मागील तिसरे वर्णाक्षर डी आहे. आणि अशा प्रकारची सांकेतिक भाषा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे हा शब्द 4 पर्यायातील सांकेतिक भाषेवरून हा लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 61, ग्राफिक हा शब्द HSCRKLG असा लिहिला जातो. तर जी आणि एच मधला फरक, जी 7 क्रमांक, एच 8 क्रमांक, म्हणजे जीच्या पुढील पहिले वर्णाक्षर
एच आहे, आर च्या पुढील पहिले वर्णाक्षर एस आहे, ए च्या पुढील दुसरे वर्णाक्षर सी आहे, पी च्या पुढील दुसरे वर्णाक्षर आर आहे, त्यानंतर एच च्या पुढील तिसरे वर्णाक्षर के आहे, आय च्या पुढील तिसरे वर्णाक्षर के आहे आणि सी च्या पुढील चौथे वर्णाक्षर जी आहे. आणि ही सांकेतिक भाषा असणारा पर्याय क्रमांक 1 आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 62 ते 64 साठी सूचना आहेत. सोबत दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. इथं आकृती तुम्हाला दिलेली आहे. यावरून पहिला प्रश्न विचारलेला आहे. 62वा प्रश्न आहे, अधिक ह्या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल? ऑप्शन्स आहेत गुणिले, भागिले, वजा आणि समानता चिन्ह. बरोबर चिन्ह दिलेलं आहे. आता यामध्ये आपण या उलगडलेल्या घनाच्या आकृतीवरून विरुद्ध पृष्ठावरील जोड्या आपण शोधूया. भागिले चिन्हाच्या विरुद्ध गुणिले चिन्ह असते, अधिक चिन्हाच्या विरुद्ध वजा चिन्ह येते आणि वर्गमुळात चिन्ह आहे त्याला ब्लँक चौकोन या ठिकाणी, म्हणजे एकही चिन्ह नसलेला चौकोन या ठिकाणी मिळतो. अशा प्रकारे विरुद्ध पृष्ठावरील या जोड्या आपण शोधल्या. आणि अधिक या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल? तर विरुद्ध पृष्ठावरील जोडी अधिकच्या विरुद्ध वजा चिन्ह आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63, भागिले ह्या चिन्हा शेजारी कोणते चिन्ह येणार नाही? ऑप्शन्स आहेत समानता चिन्ह बरोबर, गुणिले, अधिक आणि वजा. तर भागिले या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठभागावर गुणिले हे चिन्ह असतं आणि विरुद्ध पृष्ठभागावरील चिन्ह शेजारी येत नाही. म्हणजेच भागिले या चिन्हा शेजारी गुणिले हे चिन्ह येणार नाही, कारण ते विरुद्ध पृष्ठावर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 64, खालीलपैकी कोणती आकृती तयार घनाची असू शकेल? ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी कोणती आकृती तयार होते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे हा जो उलगडलेला घन दिलेला आहे तो घड्या घालून फोल्डिंग करून जर त्याचा घन बनवला तर या 4 पैकी कोणती आकृती तयार मिळेल हे विचारलेलं आहे. आता यामध्ये विरुद्ध पृष्ठावर असणाऱ्या चिन्हांच्या जोड्या आपण शोधूया. भागिलेच्या विरुद्ध गुणिले आणि विरुद्ध पृष्ठभागावरील चिन्हे लगत येत नाहीत. म्हणजे गुणिले भागिले दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये लगत आहे, म्हणजे दुसऱ्या आणि तिसरी आकृती येणार नाही. त्यानंतर अधिक आणि वजा इथं कुठे चिन्ह दिलेलं नाही. त्यानंतर वर्गमुळात चिन्ह आणि ब्लँक चौकोन, वर्गमुळात चिन्ह आणि इथं ब्लँक चौकोन लगत दिलेले आहेत, कारण हे विरुद्ध पृष्ठावर आहेत. म्हणजे चौथी आकृती येणार नाही. म्हणजे आकृती कोणती बरोबर असणार आहे? तर ऑप्शन नंबर 1 ही तयार घनाची आकृती मिळते. अशा तऱ्हेनं आज आपण NMS 2023-24 परीक्षेतील 2023 मधील 24 डिसेंबर 2023 ला झालेल्या परीक्षेतील काही प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे या ठिकाणी पाहिली. राहिलेली जी उदाहरणे आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा, कारण बुद्धिमत्ता विषयासाठी हे चॅनेल अत्यंत उपयुक्त असं आहे. फक्त बुद्धिमत्ता विषयाचंच या चॅनेलवर स्पष्टीकरण दिलं जातं, उदाहरण सोडून दिलं जातात, ट्रिक्स सांगितले जातात. आज अखेर या चॅनेलवर 570 ट्रिक्स आहेत, म्हणून हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.